विश्वमनी पतसंस्थेने 12% व्याजदर देण्याचा आमिष दाखवून अनेक ठेवीदारांचे लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली। याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात पतसंस्थेचे चेअरमन आणि संचालकांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। पुंजाराम शेखजी पाटील वय वर्ष 68 हे राहुरी शहरातील पुरुषोत्तम नगर येथे राहायला असून ते मुळापाट बंधारे उपविभागातील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत। त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की राहुरी शहरात शीतल कॉम्प्लेक्स येवले इस्टेट या ठिकाणी विश्वमनी ग्रामीण मल्टीपर्पज निधी लिमिटेड येथे नावाजलेली पतसंस्था होती। सध्या सदर शाखा बंद असून तिची शाखा बारागाव नांदूर तालुका राहुरी येथे चालू आहे। सदर पतसंस्था ठेवीवर 12% परतावा देत असल्याने पुंजाराम पाटील यांच्या व त्यांची पत्नी नम्रता पाटील अशा दोघांच्या नावावर राहुरी शहरात शीतल कॉम्प्लेक्स येवले इस्टेट या ठिकाणी विश्वमनी ग्रामीण मल्टीपर्पज निधी लिमिटेड येथे वेळोवेळी जाऊन त्या पतसंस्थेत एकूण 13,04,000 रुपयांच्या ठेव पावत्या केल्या। सदर पावत्यांची मुदत संपल्यानंतर पुंजाराम पाटील यांनी पतसंस्थेचे चेअरमन आणि संचालकांची भेट घेऊन ठेव पावती विड्रॉल करून माझ्या पावतीवरील रक्कम मला परत द्या असं सांगून पैशांची मागणी केली। तेव्हा त्यांनी आज पैसे देतो, उद्या पैसे देतो असं सांगून पैसे दिले नाहीत। पतसंस्थेचे चेअरमन आणि संचालकांनी आर्थिक अपहार करून पुंजाराम पाटील यांची एकूण 13,04,000 रुपयांची फसवणूक केली। तसेच त्यांनी विश्वमनी ग्रामीण मल्टीपर्पज निधी लिमिटेड येवले इस्टेट राहुरी येथे मुदत ठेव पावत्याद्वारे गुंतवणूक करणारे लोकांनाही पावत्याचे पैसे न देता फसवणूक केली आहे। पुंजाराम शेखजी पाटील यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात पतसंस्थेचे चेअरमन गणेशराव रमेश गोपाळे आणि संचालक शंतनू रमेश गोपाळे तसेच मेघा भगवान सोनवणे उर्फ मेघा गणेश गोपाळे तिघे राहणार बारागाव नांदूर तालुका राहुरी यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 783/2026 भारतीय दंड संहिता कलम 120 ब 34 406 409 420 3 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे हे करीत आहेत। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी।